नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत भरभरून गप्पा मारत असतो आणि आजचे जे आपले पाहुणे आहेत ते एका साध्या कुटुंबातून आलेले आहेत, पण त्यांनी जे साम्राज्य उभारलंय ते खरोखरच असाधारण आहे. सीए झाल्यानंतर त्यांनी मिड साइज बिझनेसेससाठी काम सुरू केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या बिझनेसेसना वेळेवर आणि योग्य कॅपिटल मिळणं किती अवघड आहे. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी प्रचय ग्रुप सुरू केला आणि आज प्रचय ग्रुप BSE वर डेट सेगमेंटमध्ये लिस्टेड आहे. 8,000हून अधिक इन्व्हेस्टर्स या संस्थेशी आज जोडले गेलेले आहेत. भारताच्या कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटला सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न पाहणारे प्रचय ग्रुपचे को फाउंडर रोशन संचेती हे आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. खरं तर रोशनजी, आपल्याला पुण्यात प्रचंड लोक ओळखतात. आपण खूप प्रसिद्ध आहात पुण्यात, पण आपला हा कार्यक्रम अगदी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुद्धा पाहिला जातो. सर्वांना सांगा आपल्या या प्रवासाविषयी, प्रेरणादायी अशा, आणि आपल्या प्रचय ग्रुपविषयी सुद्धा सांगा. तर माझं नाव रोशन संचेती. माझा जन्म पुण्यात झाला आणि माझं शिक्षणही पुण्यात झालं. मी एक साधारण कुटुंबातून आलो आहे. माझे वडिलांनी 25 वर्ष नोकरी केली. आईंनी पण घर सांभाळण्याबरोबरच आर्थिक सपोर्ट करण्यासाठी कुटुंबाला तर रिअल एस्टेट ब्रोकर म्हणूनही काम केलं. त्यांनी खूप संघर्ष केलं आणि तोच संघर्ष मला नको करून म्हणून त्यांनी ही काळजी घेतली की माझं शिक्षण चांगलं व्हावं. त्या काळात म्हणजे आजच्या जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी CA कोर्सचा मी हे केलं, ॲडमिशन घेतली. CA कोर्स हा कमीत खर्चामध्ये करणारा कोर्स होता. म्हणजे परिवाराची किंवा कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे हा कोर्स मी निवड केला, कारण की तिकडे खर्च खूप कमी असतो. 2011 वर्षी मी CA उत्तीर्ण झालो आणि CA करतानाच 2010मध्ये मी फायनान्शियल ॲडवायझरीमध्ये प्रवेश केला. स्वतःचा अनुभव असा होता की फायनान्समध्ये काहीतरी करायचं हे ठरवलं होतं. 2010पासून आम्ही सुरुवात केली फायनान्शियल ॲडवायझरीमध्ये. तिथे आम्ही व्यवसायांना फंड्स उभे करून दिले. ते करत करत आम्हाला अनुभव आला की त्यांना योग्य फंड्स वेळेवर मिळणे खूप कठीण असते. तर त्याच्यासाठी आम्ही 2017मध्ये एक NBFC फॉर्म केली आणि आम्ही फंड उभारण्यापासून फंड देण्याची सायकल पूर्ण केली. आज प्रचय एक पूर्ण डेट इकोसिस्टम आहे, जिथे आपण ॲडवायझरी पण करतो, स्वतः कर्ज पण देतो आणि कॅपिटल मार्केट्समध्ये आपण सेवा प्रदान करतो. अच्छा, खरं तर एवढी मोठी इकोसिस्टम आज आपण उभारलेली आहे. NBFC, फंड, डेट ब्रोकिंग, पुन्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा आहे. म्हणजे काय ड्राईव्ह करतं आपल्याला या सगळ्या प्रवासात? काय विचार आहे यामागे? तर असं आहे की माझं विचार असा आहे की प्रत्येक बिझनेसला थेट पैसा पोचवायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा एका व्यवसायामध्ये पैसे पोचतात त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतात. दुसऱ्या व्यवसायांना अपॉर्च्युनिटीज मिळतात. भारताची GDPमध्ये योगदान होतो. गव्हर्मेंटला टॅक्स भेटतो, जो ते सामाजिक कल्याणासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी वापर करतात. तर जेव्हा एका व्यवसायामध्ये पैसे पोचतात तर त्याचा अधिक फायदा सगळ्यांना होतो. तर हे होतं. आणि त्याच्यात की कसं असतं की फंड्स मिळणं खूप अवघड आहे बिझनेससाठी. तर जे उद्योजक आहेत ते सैनिकासारखेच आहेत. ते आर्थिक युद्ध लढत आहेत आपल्यासाठी, भारतासाठी. तर त्यांना योग्य वेळी फंड प्राप्त करून देणं हे आमचं उद्देश आहे. अच्छा, आणि प्रचय ग्रुपचं विजन काय आहे बरं? खूप लोकांना माहिती नसेल तर भारत हा अनेक वर्ष सगळ्यात मोठी इकॉनॉमी होता. आमचं उद्देश हेच आहे की 2047 पर्यंत भारताने तो स्थान पुन्हा प्राप्त करावा, कारण की तो आपल्या स्वातंत्र्याचा 100वा वर्ष असेल. अगदी. काही लोकांकडे संधी भरपूर असते पण फंड नसतात, तर काही लोकांकडे फंड असतात पण संधी नाही. हा गॅप ब्रिज करून त्याचा फायदा बिझनेसला व्हावा आणि त्याच्यामुळे भारताला त्या स्थान मिळवण्यासाठी योगदान व्हावे, हा आमचा उद्देश आहे. अच्छा, पण मग उद्देश आपला अतिशय सकारात्मक आणि आपल्या देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने खूप चांगला आहे, पण त्यासाठी प्रयत्न सुद्धा तेवढेच ताकदीने करावे लागत असतील. काय प्रयत्न सुरू आहेत प्रचय ग्रुपकडून? प्रचय हा फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आम्ही डेट सेगमेंटमध्ये काम करतो. जसं मी सांगितलं की आम्ही फायनान्शियल ॲडवायझरीमधनं सुरुवात केली मी 2010मध्ये. ते करत करत अनुभव आले की व्यवसायांना कर्ज मिळवणे किंवा फंड्स रेज करणं खूप अवघड असतं. तर त्याच्यासाठी आपण स्वतःची NBFC 2017मध्ये फॉर्म केली.
ते करत असताना आपण हे अनुभव केलं की काही HNI इन्व्हेस्टर्स असतात त्यांना अधिक जास्त इन्कम ची अपेक्षा असते, तर त्यांना संधी देण्यासाठी आपण 2022मध्ये CAT 2 AI फॉर्म केली. त्याच्यानंतर कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटमध्ये खूप पोटेन्शियल असल्यामुळे आम्ही 2024मध्ये स्टॉक ब्रोकरचा डेट सेगमेंटमध्ये लायसन्स प्राप्त केला आणि त्याच्याच एक पाऊल पुढे आता 2026मध्ये आम्हाला DP पार्टीस म्हणजे आम्ही आता डीमॅट अकाउंट ओपन करण्याचा आम्हाला लायसन्स मिळाला आहे, अप्रूव्ह मिळाला आहे. वा वा. खरं तर बॉन्ड्स मार्केटची नवी क्रांती हा आजचा आपला विषय आहे आणि ज्यामध्ये मी प्रचय ग्रुप विषयी आपल्याबरोबर चर्चा करते. आपल्या सर्व प्रेक्षकांना जेव्हा इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ येत असेल बॉन्ड्समध्ये किंवा गुंतवणूक करण्याची वेळ येत असेल तेव्हा त्यांना मुळात बॉन्ड म्हणजे काय हा सुद्धा अनेक जणांना प्रश्न पडला असेल. आता मी स्वतः कॉमर्सची विद्यार्थिनी असल्यामुळे मला माहिती आहे की बॉन्ड्स म्हणजे काय, पण आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही अगदी सविस्तरपणे सांगा मुळात बॉन्ड्स म्हणजे काय आणि त्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट बॉन्ड्सची व्याख्या सुद्धा सांगा. तर एका कंपनीला 2 माध्यमाने ते पैसे उभारू शकतात. एक आहे इक्विटी आणि दुसरं आहे कर्ज. इक्विटी तर सगळ्यांना माहिती आहे की शेअर जसं आहे की खूप लोकांना माहिती आहे की आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो, तसं कंपनी IPO काढून ते पैसे उभारू शकतात. दुसरं म्हणजे बॉन्ड्स म्हणजे कर्ज. जसं इक्विटीमध्ये कंपनीला पैसे मिळतात पण ते इन्व्हेस्टरला परत करण्याची कंपल्शन नसते, तसं कर्ज जसं असतं की कर्ज तुम्हाला एक ठराविक मुदतीसाठी भेटतं, तुम्हाला तिकडे व्याज द्यावं लागतं. तसंच कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये कंपनी इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेऊन त्यांना वेळोवेळी व्याज देते आणि एक ठराविक कालावधीनंतर त्यांना परत त्यांची मुद्दल परत देते. तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की कंपनीला कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये कंपनीला काय फायदा होतो, तर इक्विटीच्या कंपॅरिझनमध्ये इक्विटीमध्ये त्यांचा हिस्सा डायल्यूट होतो, त्यांना हिस्सा द्यावा लागतो. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये त्यांना हिस्सा शेअर करायची गरज नाही पडत. तसंच कॉर्पोरेट बॉन्ड्सवर जे व्याज देतात तो इन्कम टॅक्समध्ये डिडक्टेबल असल्यामुळे तो कंपनीला फायदा होतो, जो डिव्हिडंडमध्ये त्यांना टॅक्स डिडक्टेबल नसतो. तिसरी गोष्ट म्हणजे हे कॉस्ट कंपॅरिझनमध्ये हा खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कारण की ह्याला तुम्हाला ठराव व्याज द्यायला लागतो आणि ते पण ठराविक कालावधीसाठी. इक्विटी शेअर्स असं नाही की तुम्हाला एकदा हिस्सा गेला की तुम्हाला परत तो मिळू शकत नाही, तसं नाही आहे. हे झालं कंपनीच्या साठी फायदे. इन्व्हेस्टर्ससाठी खूप फायदे आहेत. इन्व्हेस्टर्सच्या इक्विटीसारखे म्हणजे त्यांना हे सिक्युअर्ड आहेत. इक्विटीच्या कंपॅरिझनमध्ये बॉन्ड्स खूप सिक्युअर्ड आहेत. बॉन्ड्सला इकडे लिक्विडिटीच्या वेळेस म्हणजे जेव्हा व्यवसाय बंद होईल तेव्हा इक्विटी धारकांपेक्षा बॉन्ड धारकांना प्राथमिकता मिळते. बॉन्ड्समध्ये तुम्हाला ठराविक इन्कम म्हणजे एक ठराविक टप्प्याने मिळते, हे तुम्हाला आधीच माहिती असतं की तुम्हाला कधी आणि किती पैसे भेटणार आहेत. याच्यात इन्कम जो आहे म्हणजे जो इंटरेस्ट आहे तो फिक्स्ड असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे कॅश फ्लो तुम्ही समजा जी पण अमाऊंट किंवा रक्कम तुम्ही निवेश केली आहे त्याचा तुम्हाला पुढे कसे टप्प्याने पैसे येणार हे तुम्हाला आधीच माहिती असतं. दुसऱ्या अपॉर्च्युनिटीच्या कंपॅरिझनमध्ये कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये FD पेक्षा जास्त रिटर्न भेटतात, तर हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि एक खूप म्हणजे एक महत्त्वाचं फायदा म्हणजे की हे मार्केट लिंक नाही आहे. म्हणजे जरी मार्केट वरती असलं किंवा खालती असलं तरी तुमची निवेश तुम्हाला त्याच दिवशी त्याच वेळी निर्धारित प्रमाणे मिळते. बरं, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये अगदी कंपनींना, बिझनेसेसला आणि इन्व्हेस्टर्सना म्हणजे गुंतवणूकदारांना काय काय फायदे असतात हे आपण सविस्तरपणे सांगितले. पण मुळात आपल्या भारतात कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटची क्षमता काय आहे आणि संधी किती आहेत त्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी, बिझनेसेससाठी? तर कॉर्पोरेट बॉन्ड्स हा खूप इनिशियल स्टेजमध्ये आहे आता. जर असं बघितलं तर 2015व्या वर्षी कॉर्पोरेट बॉन्ड्सचा मार्केट एक जवळजवळ 17 ट्रिलियन होता, जो वाढून आता 53 ट्रिलियनपर्यंत पोहोचला आहे 2025 वर्षांपर्यंत. भारताचा बॉन्ड मार्केट GDPचा 15 ते 16% आहे. हे दुसऱ्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये किंवा तुलनेत खूप कमी आहे. जसं साऊथ कोरियामध्ये हे 80% आहे, चायनामध्ये हे 38% आहे, अमेरिकामध्ये हे 37% आहे आणि सिंगापूरसारख्या देशात हा 28% आहे. तर दुसऱ्या देशांच्या तुलनेत हा आपला बॉन्ड मार्केट खूप इनिशियल स्टेजवरती आहे. जसं भारताच्या इक्विटी जर मार्केट बघितला तर त्याच्यात 13%च बॉन्ड मार्केट आहे. जर दुसरी विकसित देश आपण बघितली तर त्यांची ही सरासरी जवळजवळ 25 ते 30% आहेत. तर इकडे खूप मोठी संधी आहे आपल्याकडे.
कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटमध्ये भारतात 98% जे बॉन्ड्स आहेत ते मोठे कंपनीज काढतात आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंटसाठी मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सच असतात. तर त्याच्यामुळे ही रिटेल लोकांपर्यंत ही संधी मिळत नाही. तर अच्छा, इकडे खूप मोठी संधी आहे पुढे. बरं, म्हणजे हे कॉर्पोरेट बॉन्ड्स अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आपल्या भारतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला खूप मोठी संधी आहे, एक कंपनी म्हणून सुद्धा आणि एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून सुद्धा, असं आपण सांगितलं. पण मग या बॉन्डचा वापर नेमका कसा करावा? तर हा बॉन्डचा वापर आपण जेव्हा करू शकतो जेव्हा आपल्याला जे गरज आहे पैशाची ती आपल्याला निश्चित माहिती असेल. जर तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष जे पण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्या पैशांची गरज आहे, त्या हिशोबाने तुम्ही ते बॉन्ड्सला कॉर्पोरेट बॉन्ड्सचा वापर करू शकतात. कॉर्पोरेट बॉन्डचा वापर तुम्ही तुमच्या मासिक खर्चांसाठी, जो तुम्हाला घरचे खर्च, ऑफिसचे खर्च जे पण आहेत त्याच्यासाठी वापर करू शकतात. जिथे तुम्हाला दर महिन्याला खर्च करावे लागतात, तर तुम्हाला निश्चित इन्कम म्हणजे इंटरेस्ट इन्कम मिळते, ते तुम्ही त्याच्यासाठी वापर करू शकतात. मग तुमचे EMI असतील त्याच्यासाठी वापर करू शकतात, की इंटरेस्ट इन्कम आली की तुमचा EMI ऑटोमॅटिकली पे होऊन जाईल. बरेच गोष्ट असतात जिथे आपल्याला सुरुवातीला पैसे लागत नाही, पण आपण साठवून ठेवतो पैसे, जसं लग्नासाठी किंवा एज्युकेशनसाठी. तर जे त्यावेळेस तुम्हाला ते पैसे लागतातच. म्हणजे मार्केट वरती असो खालती असो काही असो त्यावेळेस तुम्हाला पैसे लागतातच. तर त्याच्यासाठी तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये निवेश करून जास्त इन्कमचं अर्निंग करू शकतात. जेव्हा आपण एखादी गुंतवणूक करतो, एखादी खरेदी विक्री करतो, अगदी साधी जरी असेल तरी त्यासोबत आपसूक चालून येते ती म्हणजे रिस्क असते. या रिस्क तर येणारच आहे कोणतेही बॉन्ड खरेदी केल्यावर, पण या रिस्कशी आपण फाईट करण्यासाठी किंवा ती हाताळण्यासाठी गुंतवणूकदाराने बॉन्ड्स विकत घेताना काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करा. एक गोष्ट एकदम लक्षात घ्यायला पाहिजे की कोणतीही इन्व्हेस्टमेंट रिस्क फ्री नसते. सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क कमी असेल, काही इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क जास्त असेल. एक म्हणणं आहे की जेवढी जास्त रिस्क तेवढी जास्त रिटर्न. तर प्रत्येक इन्व्हेस्टरनी आपल्या रिस्कच्या हेतूप्रमाणे त्यांनी बॉन्डमध्ये निवेश करताना काही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. जसं ती ज्या कंपनीच्या बॉन्डमध्ये निवेश करत आहेत त्या कंपनीचे प्रमोटर्स किंवा मॅनेजमेंट किंवा त्या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे, त्यांची नीतिमत्ता कशी आहे, तो जो कंपनी आहे ती कंपनी आहे त्यांचा व्यवसाय तो प्रॉफिटेबल आहे की नाही, त्याच्यात पुढे कशी संधी आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो जो बॉन्ड आहे तो सिक्युअर्ड आहे आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी काय, हे काही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण इतकी सगळी सविस्तर माहिती आपण दिलेली आहे, खूप चांगलं मार्गदर्शन केले आपल्या सर्व प्रेक्षकांना. पण तरी सुद्धा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक इन्व्हेस्टर म्हणून, एक गुंतवणूकदार म्हणून मी प्रचय ग्रुपवर का विश्वास ठेवावा, मी इतर कोणाशी जोडून का नाही गुंतवणूक करावी? तर प्रचय ग्रुपला आम्हाला आता 15 वर्षाचं पूर्ण अनुभव आहे. ह्या 15 वर्षात आम्ही 10,000 कोटींपेक्षा जास्तच ट्रान्झॅक्शन्स आम्ही केले आहेत. ही एक प्रोफेशनल कंपनी आहे. इकडे चार्टर्ड अकाउंटंट्स, ॲडव्होकेट्स, कंपनी सेक्रेटरीज हे सगळे मिळून करतात. आणि प्रचयमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की विन 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 स्ट्रक्चर. म्हणजे ह्याच्यात व्यवसायाचा पण फायदा झाला पाहिजे, निवेशकांचा पण फायदा झाला पाहिजे आणि प्रचयचा पण फायदा झाला पाहिजे. जेव्हा हे तिन्ही गोष्टी मिळतात तेव्हाच कोणतंही काम आम्ही पुढे करतो. ह्याच्या व्यतिरिक्त जो एक महत्त्वाचं आहे की आज जो कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट आहे ते काही मोठ्या कंपनीजसाठीच आहे. आम्हाला हे डेमोक्रटाईज करायचं आहे. आम्हाला हे जे छोट्या कंपनीज आहेत जे चांगलं काम करत आहेत त्यांना पण जनतेकडून पैसे उभारण्याची संधी मिळायला पाहिजे. इन्व्हेस्टरला पण चांगल्या कंपनीत पैसे गुंतवणूक करून रिटर्न भेटायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अच्छा, अगदी. आता एक सर्वसामान्य इन्व्हेस्टर म्हणून खरंच विश्वास बसलाय की आपण प्रचय ग्रुपमधून आपण गुंतवणूक करू शकतो. पण जेव्हा मी अगदी सुरुवातीला गुंतवणूक करायला जाते तेव्हा मी काय विचार करायला हवा, म्हणजे कोणत्या बॉन्ड्समध्ये मी इन्व्हेस्टमेंट करावी किंवा नेमकी गोल्डमध्ये करावी, शेअर्समध्ये करावी, याविषयी अगदी सविस्तरपणे आणि बेसिक असं मार्गदर्शन करा सर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आधी हे ठरवायचं की तुमच्याकडे निवेश करण्यासाठी अमाऊंट किती आहे. आज जसं आपण गोल्ड म्हणतो तर गोल्डचे जे रेट झाले आहेत किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट तिकडे खूप मोठी भांडवल लागते. तर बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1,000 रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पैसे कधी लागणार आहेत. जर तुमच्यासाठी हे पैसे नाही लागणार आहेत तर मग तुमची इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या ठिकाणी करू शकतात. पण जर तुमचं इन्व्हेस्टमेंटचं ऑब्जेक्टिव्ह जर एक फिक्स्ड असेल, जसं मी सांगितलं की लग्नासाठी असेल किंवा एज्युकेशनसाठी असेल, तर तुम्ही ते पैसे तुम्ही बॉन्ड्समध्ये टाकू शकतात.
आणि तुम्हाला जेव्हा पैसे लागणार आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही बॉन्डचं सिलेक्शन केलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला पैसे लागेल तर त्याच्या जवळपास त्या बॉन्डची मॅच्युरिटी असली पाहिजे. अच्छा, आजकाल ना गुंतवणुकीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या ही प्रचंड आहेच. म्हणजे आपल्याला पुढे काहीही होऊ शकतं, अपघात होऊ शकतो किंवा कोणतीही अडचण येऊ शकते. आपल्याकडे गुंतवणूक ही असायला हवी. पण काही जण असाही विचार करतात की गुंतवणूक करून काय करायचंय भविष्यात, जे आहे ते आत्ता आपण एन्जॉय केलं पाहिजे, खाऊन पिऊन अगदी स्वस्त राहिलं पाहिजे. बरं, पण तुम्ही सांगा की गुंतवणुकीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे? हे खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही काढलाय. मी याच्यात सांगू शकतो. आमचा उद्देश कसा आहे की कोणत्याही माणसानं एक त्याच्याकडे ॲक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम असतं आणि एक पॅसिव्ह सोर्स असायला पाहिजे. ॲक्टिव्ह सोर्स म्हणजे कसं की आता समजा मी नोकरी करतोय, तर मी समजा 2 दिवस नोकरीवरती नाही गेलो तर माझा पगार कापला जातो. तर त्या 2 दिवसासाठी मला पगार भेटणार नाही. किंवा दुकानदार असेल तर त्यांनी जर 2-3 दिवस दुकान बंद केली तर त्याची इन्कम होणार नाही त्या दिवशी. हे झालं ॲक्टिव्ह सोर्स. ॲक्टिव्ह सोर्समध्ये जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. तर इकडे पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही काही नाही केलं तरी तुम्हाला इन्कम प्राप्त होईल. हे खूप महत्त्वाचं आहे. तर कोणत्याही व्यक्तीनं फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी त्याची पॅसिव्ह इन्कमचा जो सोर्स आहे तो जास्तीत जास्त असायला पाहिजे. आम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट जेव्हा सांगतो, जेव्हा तुमचं पॅसिव्ह इन्कम डायरेक्ट इन्कम किंवा ॲक्टिव्ह इन्कमपेक्षा जास्त असतो. अच्छा, आता महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. महिलांनी सुद्धा, म्हणजे अगदी गावखेड्यातल्या महिलांनी सुद्धा गुंतवणुकीचे अनेक मार्ग त्यांच्यासाठी खुले करणे किती महत्त्वाचं आहे. कारण महिला काय करतात, एखादा बचत ग्रुप असतो त्यांचा अगदी छोट्या स्तरावर, त्यातही एक सख्य असते, एक मजा असते, त्यांची छोटी छोटी एक गुंतवणूक होऊन जाते. पण त्या पलीकडे त्यांनी जाऊन जरा शेअर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणं किती आवश्यक आहे? महिलांकडे जर एक तर कोणत्याही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला नॉलेज असायला हवा. कारण की तुम्ही जर शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही कोणाच्याही भरोश्यावरती इन्व्हेस्ट न करता तुम्हाला स्वतःचा त्याची माहिती असायला पाहिजे. बॉन्ड्स हे थोडक्यात खूप सिम्पल का आहे कम्पेअर टू अदर इन्व्हेस्टमेंट, कारण की तुम्हाला इकडे कर्जासारखं आहे. कर्ज हे सगळ्या लोकांना माहिती असतं की एक ठराविक मुदतीसाठी असतो, एक व्याज देतात, कधी मिळणार हे सगळं कल्पना असते. तर त्याच्यासाठी, आणि दुसरं म्हणजे की कोणताही पैसा आयडल पडल्यास तो डेप्रिशिएटच होतो. कारण की आपल्याकडे इन्फ्लेशन असल्यामुळे तर जी रक्कम आपल्या बँकमध्ये अशीच पडली आहे तर त्याचं गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदीच. खरं तर इतकं चांगलं आपण मार्गदर्शन करताय. आपण नक्कीच आपल्याकडे जे गुंतवणूकदार येत असतील त्यांना सुद्धा इतकं छान समजावून सांगतच असाल. कुठे प्रचय ग्रुपमध्ये जर मार्गदर्शन मिळवायचं तर कुठे येऊ शकतात आपले सर्व प्रेक्षक? प्रचय ग्रुप हा पुणा बेस्ड आहे. पुण्यामध्ये सेनापती बापट रोडला आपलं ऑफिस आहे. तिकडे आपलं पूर्ण हेड ऑफिस आहे तिकडे. आणि आता आपण हळूहळू दुसऱ्या शहरात पण ब्रांच ऑफिस ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिथे असं छान मार्गदर्शन केलं जातं हो, व्यवस्थित. सगळीकडे. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता एक छान गुंतवणुकीचा काय संदेश द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणती संधीची किंवा वेळेची वाट पाहू नका. छोट्या छोट्या अमाऊंटपासून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इन्व्हेस्ट करा, कारण की फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं खूप गरजेचं आहे. जसं आपण कोविडमध्ये बघितलं की जर तुमचं डायरेक्ट ॲक्टिव्ह सोर्स बंद झालं तर पॅसिव्ह सोर्सने तुमचे जे पण तुमचे काम आहेत, खर्च असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, ट्रॅव्हल प्लॅन्स असेल, ते पूर्ण होऊ शकतात. तर फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी अतिशय महत्त्वाचा सल्ला आपण सर्व प्रेक्षकांना दिलेला आहे. खूप खूप आभार या सल्ल्यासाठी सुद्धा आणि सर्व मार्गदर्शनासाठी सुद्धा. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.